माहूर तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात अधिक भर टाकणाऱ्या मणिराम थड प्रकल्पाच्या कामाला 2005 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली। त्यानंतरही काही काम झाल्यानंतर हे काम आजपर्यंत बंदच आहे। माहूर तालुक्याच्या सिंचन क्षेत्रात अधिक भर टाकणाऱ्या मणिराम थड प्रकल्पाच्या कामाला 2005 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली। त्यानंतर काही काम झाल्यानंतर आज पावे तो काम बंदच आहे। जोपर्यंत वायफणी गावाचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत घळभरणी होणं अशक्यच असल्याचं मत वायफणी गावचे प्रतिष्ठित नागरिक माणिकराव पाटील यांनी प्रकल्प व पुनर्वसन कामाची वास्तविकता जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांसमोर व्यक्त केलं। प्रकल्पाच्या कामातील प्रगती पाहता जून 2020 पर्यंत हे काम पूर्ण होईल ही केवळ भाबडी आशा असल्याचं सांगून शासन व तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळेच एवढा महत्त्वपूर्ण प्रकल्प रेंगाळला असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला। पुनर्वसन कामात तरतूद केल्यानुसार 17 कामापैकी केवळ शाळा ग्रामपंचायतीच्या इमारतीचं काम झाल्यात जमा आहे, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर असले तरी ते पूर्ण होण्यास किमान 1.5 वर्षांचा कालावधी लागेल। तोपर्यंत या भागातील नागरिकांना पाण्याविनाच तडफडत राहावं लागणार असल्याची खंतही पाटलांनी व्यक्त केली। स्थानिक नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या मणिराम थड प्रकल्पाला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादने 5 मार्च 2019 रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन 97,29,00,000 रुपयांची तरतूद केली असली तरी वायफणी या गावाचं पुनर्वसन व 6 किलोमीटर वळण रस्त्याचीच कामे सध्या सुरू आहेत। प्रत्यक्ष प्रकल्पा ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडझुडपं वाढली आहे। घळभरणी व अन्य कामासाठी 10 कोटी रुपये निर्धारित करण्यात आले असून रक्कम सुद्धा उपलब्ध असली तरी काम मात्र बंदच आहे। 31 किलोमीटर अंतराची बंद नलिका खर्चाला मान्यता मिळाली असून कामाच्या अंदाजपत्रकाचे काम प्रगतीपथावर असल्याचं व घळभरणी करण्याच्या कामास पुढील महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता असून 3 महिन्यात ते पूर्ण होईल अशी माहिती कनिष्ठ अभियंता SP ठोंबरे यांनी प्रकल्पस्थळी पत्रकारांना दिली। संदीप ठोंबरे, कनिष्ठ अभियंता। सध्या आपल्याकडे ग्वार फिलिंगचं काम भरपूर दिवसापासून बंद आहे, कारण की आपण पुनर्वसनाचा आणि वळण रस्ते त्या जे आपल्या बुडी क्षेत्रामध्ये जाणारे जे काही भाग जाणार होता ते भाग पूर्ण केल्याशिवाय आपल्याला ग्वार फिलिंग करता येत नाही। त्या उद्देशाने सध्याच्या स्थितीला ग्वार फिलिंगचं काम बंद होतं। आता पुनर्वसनाचं काम पूर्ण अंतिम टप्प्यात आहे आणि वळण रस्त्याचं पण काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जवळपास वळण रस्ता हा आपला 6 किलोमीटरचा आहे आणि पुनर्वसनाचं पूर्ण बिल्डिंगचं काम होत आलेलं आहे। 2 महिन्यामध्ये तो काम संपून जाईल। त्याच्यानंतर गाव पुनर्वसन गावातल्या लोकांचं तिकडं विस्थापितांचं तिकडं जेव्हा जातील त्याच्यानंतर आपल्याला ग्वार फिलिंग पूर्ण काम करता येईल। समाजची परिस्थिती काय आहे सर? परिस्थिती म्हणजे या ऍक्च्युअल कामाची का ओव्हरऑल पूर्ण सांगा? पूर्ण ओव्हरऑल कामाची परिस्थिती सध्या या धरणाबद्दलची परिस्थिती काय आहे? धरणाचं जवळपास भराव काम पूर्ण झालेलं आहे ग्वार फिलिंगचं सोडून। 2 विमोचकाचं काम झालेलं आहे आणि सांडव्याचं पण झालेलं आहे। आणि भूसंपादन झालेलं आहे ऑलरेडी 310.84 हेक्टर आपण संपादित केलेलं आहे। या धरणामुळे जवळपास 1200 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे। नांदेड जिल्ह्याच्या गोदावरी खोऱ्यातील पैनगंगा उपखोऱ्यात माहूर तालुक्यातील मणिरामखेड येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या 11.866 दशलक्ष घनमीटर एवढ्या उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्यातून 1200 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे। वसराम नाईक, तांडा, सिंदखेड, रामपूर, चिचखेड, सतीगुडा, लोकरवाडी, वायफणी, करंजी, धानोरा, पाथरी या गावातील जमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे। या प्रकल्पावर नोव्हेंबर 2019 अखेर 49,82,00,000 रुपये खर्च झाला असून 48,26,00,000 रुपयांचं काम होणं बाकी आहे। या प्रकल्पाच्या मार्गातील वायफणी गावचं पुनर्वसन मोठा अडथळा ठरलं असून 524 इतक्या लोकसंख्येच्या एका गावासाठी 1200 हेक्टर शेती ओलिताखाली येऊन परिसरातील गावाचा पाणी प्रश्न निकाली निघेल अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पाचं रखडलेलं काम या भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची खरी शोकांतिका आहे। पण त्या प्रकल्पामध्ये दिरंगाईमुळे थोडंसं तो प्रकल्पाचं तो काम समोर सरकत आहे। नेमकी दिरंगाई कोणाची? नेमकी दिरंगाई कोणाची आहे? नेमकी दिरंगाई ही शासनाचीच आहे। शासनाला हे काम रेंगाळत ठेवण्यामध्ये इंटरेस्ट असतो। 2005 ला मान्यता मिळाली
2005 ची मान्यता आहे आणि तोपर्यंत या गावामध्ये जवळपास 100 घरं असतील. 100 घरं हलवण्यासाठी शासनाला 10-12 वर्ष जर लागत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणी हे महत्वाचे जे 2-4 प्रकल्पग्रस्तांना सुविधा असतात त्यापैकी पाणी ही सुविधा सुद्धा आज तारखेत अपुरी आहे. ही पाण्याची टाकी आहे, हिचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि या आठवड्यात 15 दिवसात नमुना नंबर 8चे कागद हातात देतील आणि एप्रिलमध्ये आम्ही या जागेचे मालक होत. एप्रिल नंतर मे आणि जून 2 महिन्यामध्ये गाव शिफ्टिंग तर कोणत्याही किमतीत होऊ शकत नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे. गुंडवळ तलावाचा सिंचन प्रश्न मार्गी लावल्यानंतर आमदार भीमराव केराम यांनी मणेराम थड प्रकल्पाकडे लक्ष घातलं असल्याने यावर्षी हा प्रकल्प पूर्ण होईल अशी किंचित आशा निर्माण झाली आहे. 3 महिन्याला माहूरला येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवण्याची आशा पल्लवित करणाऱ्या खासदार हेमंत पाटलांनी किमान रखडलेल्या मोठ्या प्रकल्पात तरी लक्ष घालावं अशी अपेक्षा तालुक्यातील मतदार बाळगून आहेत. एक बाब मात्र निश्चित की ज्या लोकप्रतिनिधींना माहूर तालुक्यातील नागरिकांनी भरघोस मतं दिली त्यांनीच या तालुक्याला कायम वाईट टाकलं, ही बाब भूतकाळासह वर्तमान काळालाही लागू पडते आहे. हा योगायोग की दुर्भाग्य या प्रश्नाचं उत्तर मात्र काळाच्या गर्भात दडलं आहे. कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.